18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण केलं. मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीचे वारकरी बांधवांचा वैष्णवांचा मेळा जमतो आणि तो एका पांडुरंगी नक्कीच लीन होतो. आणि ज्या महाराष्ट्रातून आम्ही येतो ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज यांनी नक्कीच परंपरेचा करम काढल्याचा चौकटीला सुधारून मानवतेला अधिष्ठान मिळवून दिलं हे आपला महाराष्ट्र. आणि आज महाराष्ट्र दिवस सह्याद्रीचा शिव गर्जतो शिव शंभू राजा, दऱ्या दऱ्यातून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. आज खऱ्या अर्थानं 1 मे महाराष्ट्र दिवस महाराष्ट्र दिन तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या आज शुभ मुहूर्तावरती शुभ दिवसावरती ही स्पर्धा संपन्न होते. 7वा दिवस डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. आणि मॅचला आपण करणार आहोत सुरुवात. एका बाजूला अभिनव सीसी आणि त्याच्या अगेन्स्ट हॅमिल्टन बॉईज. भगवा फडकतोय. महाराष्ट्र दिवस भगवाई नेहमीच निशाणी राहिली आहे मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची, मराठी माणसाचा भगवा फडकतोय आणि आयुष्यभर नेहमी फडकत राहील असा भगवा ध्वज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अवनीश आहेत आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आदेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रथमेश. ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. मॅचला आपण नक्कीच सुरुवात करतोय. आमच्या समेत कॉम्बॉक्स मध्ये साहिल सावंत देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत वेलकम आजच्या दिवसामध्ये स्कोररच्या भूमिकेत. आणि आदेश म्हटलं तर नक्कीच आज चांगल्या पद्धतीचा आदेश द्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आदेशला. मॅचला होणार आहे नक्कीच सुरुवात. इनिंग नंबर 1 आणि व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर नंबर 1. स्ट्राईक एंडवरती आदेश, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रथमेश. प्रथमेश म्हटलं तर नक्कीच वेदांत आणि साहिल यांचे मित्र देखील आहेत. आज कशा पद्धतीचा त्यांचा मित्र चांगला खेळ करतोय पाहणं गरजेचं राहणार आहे. मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. यॉर्कर लेनचा बॉल आपण पाहतोय खोदून काढलाय. आपण पाहिलं तर एक सिंगलच्या मदतीने श्रीगणेश होत असताना या मॅचचा तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहे. दुपारचं पर्व या स्पर्धेच आहे. शारीरिक क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आहे आणि नेहमीच पहिल्या दिवसापासून फार मजा आली या स्पर्धेमध्ये. जवळ आपण पाहतो आता 2 दिवस फक्त या स्पर्धेचे उर्वरित आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय प्रगतीपथावरती. आता स्ट्राईकवरती प्रथमेश उतेकर आहेत. एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून नेहमीच चर्चा होत असते प्रथमेश उतेकरची देखील. लेफ्ट हँडर बॅटर आहेत. विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग साठी ओळखले जातात आणि त्याच पद्धतीची बॅटिंग आता प्रथमेशला आज या स्पर्धेमध्ये दाखवावी लागेल. चला वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम, तुम्ही भरपूर वेळ घेतात. हॅमिल्टन बॉईज बघा टायमर ऑन आहे हे विसरू नका. बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला नक्कीच 4 ओव्हर कंप्लीट करायचे, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 2:53 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. टायमर आपण ऑन केला हे देखील नोंद घ्या. हाफ ट्रॅकर बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे एक सिंगल पुन्हा एकदा एकवडली जाते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय जम पोसेल. 2 बॅक टू बॅक 2 सिंगल आल्यात. सिंगलने इथे अकाउंट ओपन केलाय आणि या नक्कीच प्राधान्य दिलं जातं सिंगलला, कारण की सुरुवात अगदी शांततेने करावं लागेल. इकडे आपण पाहतोय आता देखील डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल मध्ये आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न फिल्डर तिकडे जज करतात आणि अखेर थोडस सावकाश बघा विनंती आहे, म्हणजे जीव महत्वाचा आहे खेळापेक्षा. थोडस सावकाश खेळा. एक सिंगल इथे जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड.
3 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलमध्ये आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. राईट विकेट. ऑन साईडला टर्न तर केल्या, गॅपमध्ये ढकलला. इथे एक सिंगल तर कंप्लीट होतं. या दुसऱ्या धावेचा कॉल आणि अखेर या 2 धावा जरूर एकवडल्या जातात इझिली. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल आणि 5 धावा. बॉल तयार. राईट मोठा विकेट. हो, इथे हाफ ट्रॅकर बॉल होता. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं इथे जरूर कंप्लीट झालंय आणि या फक्त 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती सागर आलेत. वेदांत सावंत यांचे मित्र नक्कीच खेळतात, प्रथमेश उतेकर, आणि प्रथमेशसाठी नक्कीच संधी असणार आहे वेदांतकडून. प्रत्येक षटकाराला वेदांत सावंत यांच्या वतीने प्रथमेश उतेकरला नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय वेदांत सावंत यांच्या वतीनं. प्रथमेशसाठी संधी असणार आहे आता. हो, इथे पहिला बॉल रफ्तारने टाकण्यात आला सागरच्या माध्यमातून. प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आहे. सुरुवात इथे डॉटने केली आहे. 5 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. किती धावा बनतील पाहणं गरजेचं आहे, कारण की इनिंग नंबर 1 तुम्ही अनुभवतात, इथं एन्जॉय करतात. दुपारचं पर्व आहे, कारण की आज आपण पाहिलं तर नक्कीच टोटल 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील आजच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर. स्लोवर वन हवेमध्ये फसले गेलेत. षडयंत्र रचलं होतं. फिल्डर जज करतात आणि चूक होणार नाहीये. विकेटचं बटन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक इथे पहिलाच नक्कीच धक्का लागत असताना, बॅटिंग करत असताना आदेश या संघाला परतावं लागेल. आदेशला परतावं लागेल. संघाच्या वतीनं एक बॅटर महत्वाचा बाद होतोय. 4 बॉल फेस करत असताना 2 महत्वाचा विकेट आपण पाहिला असेल. जिथे मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना तिथे मॅन ऑफ द मॅच राकेश सरला होता, चांगली गोलंदाजी केली होती. परंतु या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय सागर देखील त्याच पद्धतीची सुरुवात करतोय. तिथे थोडेस फंपल देखील झालं. विकेट किपर आणि फिल्डरमध्ये चर्चा राहिली आणि आता न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतात. नंबर 3 वरती जयेश. गणेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. गणेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक अनुभवी खेळाडू आहेत, मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतील. 2 बॉल मध्ये आपण पाहतोय नक्कीच धावफलक 5 या धावसंख्येवरती आहे. अजून एक हाफ ट्रॅकर. अनप्लेएबल बॉल. पाटरा समजलं देखील नाही कशा पद्धतीची यावेळेस गोलंदाजी होतीये. पर्स कॉल काय टोटल इथे 2 धावा मिळतील का? बाहेर गेलाय बॉल. सर आताची किती धावात अंपायर? रनच नाहीये. ओके, डेलिब्रेट आहे त्यामुळे रन मिळणार नाहीये. 3 बॉल मध्ये आपण पाहतो एकही धाव खर्च केली नाही आतापर्यंत गोलंदाजानं. पुढचा बॉल आपल्या समोर. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होती, परंतु इथे व्हाईट बॉलला ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. क्या बात आहे. टप्पा पडला. काय टर्न झाला बॉल. क्लास गोलंदाजी पाहायला मिळते सागरची. खरंच कौतुक करावं लागेल सागरचं.
बॉल तयार. हाफ ट्रॅकर ऑन साईडला टर्न केला, हुक केला. फिल्डर मिड विकेटला डीपमध्ये आहेत. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट आणि धावफलक जम पोहोचेल ते म्हणजे 7. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात सागरनं. एक महत्वाची विकेट देखील कॅरी केली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे, परंतु जोपर्यंत प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये धावा होऊ शकतात हे संपूर्ण विश्वास आहे टीमवरती. आणि नक्कीच कॅश प्राइज देखील आहे वेदांत सावंत याच्या वतीनं. ते कॅश प्राइज जर मिळवायचं असेल ना तर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ती क्षमता आहे त्याच्यामध्ये. लांब लांब षटकार ही ओळख राहिली आहे. बोलत यार हो, इथे ऑन साईडला खेळण्याचा होता प्रयत्न, परंतु लाऊड अपील करण्यात आली आहे. इथे अलेक बाईसच्या माध्यमातून एक सिंगल जरूर ऍड होते. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 8. शेवटचा बॉल उर्वरित आहे, लास्ट बॉल. चला वेळ घेऊ नका, टायमर ऑन आहे. फक्त तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल 5व्या ओव्हरमध्ये. कारण की आज वेळ टाइम मॅनेजमेंट खूप गरजेची आहे या स्पर्धेमध्ये. लॉफ्टेड स्ट्रोक फिल्डर जज करतात आणि इथे चूक होणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केला या विकेटनी. OUT आउट, फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. धावफलक फक्त 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. अभी जयेश आहे मैदान के बीच. इंडिया नंबर 4 वरती जयेश आणि आता प्रथमेश ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सागरने केली आहे. फक्त 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स देखील कॅरी केल्यात. आणि आता ओव्हर नंबर 3 टेप बॉल ओव्हर. इट्स टाइम फॉर टेप बॉल ओव्हर. बॉलिंग मार्कवरती अवनीश आलेत पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. टेप बॉल ओव्हरसाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की टेप बॉल ओव्हर करत असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, त्यानंतर पूर्णपणे प्रॉपरली ग्रिपिंग करणं आणि कशा पद्धतीचा अँगलनी गोलंदाजी करतोय ते देखील पाहणं गरजेचं असतं. गोलंदाजी करत असताना टेप बॉल ओव्हर पूर्णपणे नियंत्रित गोलंदाजी करावी लागते. टेप बॉल ओव्हर करत असताना, कारण की साहिलला चांगलंच माहिती आहे तिथे चांगली गोलंदाजी साहिलने देखील केली होती, त्यामुळे अनुभव त्याला देखील आहे. ओव्हर नंबर 3 टेप बॉल ओव्हरचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. इथे नक्कीच वाईडनी सुरुवात केली आहे. अभिनव 11 दुसऱ्या बाजूला मल्टन बॉयज बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील मॅच नंबर 2. दिवस क्रमांक 7 आहे. बॉल तयार हो, इथे देखील बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 वाईड आल्यात. थोडस इथे डिफिकल्टीज फेस करतात गोलंदाजी करत असताना टिप बॉल ओव्हरची, कारण की एक वेगळं क्रिकेट आहे टिप बॉल ओव्हरचा देखील अनुभव भरपूर इथे तुम्हाला पाहायला मिळतो. इथे देखील बॅक टू बॅक 2 वाईड आलेत. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा विनंती आहे. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल अवनीश बॉलिंग मार्कवरती आहेत. अजून एक बॅक टू बॅक तिसरा वाईड आलाय. तिसरा वाईड येतोय. सलगचे 3 वाईड टाकण्यात आलाय. लाईन अँड लाईन इथे मिळत नाहीये गोलंदाजी करत असताना अवनीशला, परंतु आता गोलंदाज आय थिंक चेंज करतील. गोलंदाजाला चेंज केलंय. बॉलिंग मार्कवरती इथे इन्व्हाइट करण्यात आलंय गोलंदाजीसाठी. चला टिप बॉल ओव्हर आय थिंक चेंज करू शकत नाही, त्यालाच साकावी लागेल गोलंदाजी करत असताना, कारण की नियम आहे स्पर्धेचा.
पुढचा बॉल आणि इथे अखेर हा डॉट बॉल आलाय. अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता अवनीशला टप्पा पडला स्लाइटली. आता टर्न झाला बॉल आणि त्याच पद्धतीचं स्विंग तुम्हाला पाहायला मिळतो. आउट स्विंग काय फिरला यावेळेस देखील बॉल. कमाल, कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल आता आपण पाहतोय इथे देखील व्हाईट बॉल आलाय. बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता इथे डॉट आला खेळ समसा भरून. यावेळेस आपण पाहतोय सफल झालाय बॉल. डॉट बॉलची सांगता होत असताना 12 धावा दाफल कावरती 12 ऑन ए बोर्ड. 2 बॉल आणि 12 धावा. बॉल तयार पुन्हा एकदा राठामोद विकेट. हो इकडे दांडी गुल स्टंप सुकार दिया बाई आणि परतावं लागेल. महत्वाची विकेट होती. प्रथमेश यांना परतावं लागले मैदानाच्या बाहेर. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. वेदांत आता थोडेसे नाराज आहेत कारण की त्यांचे बॅट्समन मित्र प्रथमेश बाद झाले आणि आता न्यू बॅटर वालजी आलेत मैदानाच्या आतमध्ये. ते आपण पाहतोय हलक्या हाताने फक्त एक सेफ हँड्सने सॉफ्ट हँड्सने एक सिंगल इथे इक्वलली गेली. चिकी सिंगल सिंगलचा खेळ चालू आहे. परंतु इथे सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला तर धावा बनणार नाही. चांगल्या टोटलवरती जर पोचायचं असेल तर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार ही भाषा देखील बोलावी लागेल बॅटिंग करत असताना. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकही चौकार किंवा षटकार आतापर्यंत आला नाहीये या इनिंग मध्ये. बॉल तयार पुन्हा एकदा राईट मोद विकेट. पुढचा बॉल आता आपण पाहतोय रफ्तार. आता चांगली लाईन लेंथ म्हणावी लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. 13 धावा दाफल कावरती आहेत. शेवटचा बॉल इथे देखील होतोय डॉट. ओव्हर नंबर 3चा नक्कीच खेळ कंप्लीट होतोय. फक्त 13 धावा दाफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 13 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना हॅमिल्टन बॉयज या संघानं. खरंच कौतुक करावं लागेल. आज आपण पाहिलं दुपारच्या पर्वापासून जी सुरुवात झाली धावा कमी बनतात या पिचवरती कारण की दुपारचा पर्व आहे. आपण पाहिलं असेल या पिचवरती दुपारच्या विकेट्सवरती धावा इथे कमी बनतात. मगाशी देखील आपण पाहिलं आणि साईला चांगला अनुभव आहे त्यामुळे त्या दिवशी कमी धावा त्यांच्या देखील बनल्या गेल्या. जर संध्याकाळी ती मॅच असती तर जास्त धावा बनल्या असत्या. समीर दादा देखील मुख्य व्यासपीठावरून नक्कीच स्पर्धेचा आनंद घेतात. प्रमेशजी देखील आहेत. आमचे सचिनजी बुराडे ते देखील स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेमध्ये. वेलकम. कारण की सायलेक्स म्हटलं तर खूप मोठी टीम आहे. फॅमिली मोठी आहे सायलेक्स क्रीडा मंडळाची. गेले कित्येक वर्ष आपण पाहिले सर्व आपण एकत्र असतो. नेहमीच क्रिकेट असू दे कुठलाही फेस्टिवल असू दे कुठलाही खेळ असू दे सातत्याने आपण त्यांना एकत्र पाहिलं. देखील संपूर्ण आयोजन कमिटी तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर मेहनत आहे या स्पर्धा मागे. इथं देखील प्रॉपरली गुल्डेनला बॉल
टाकण्यात आला. ऑन साईडला आडवा पाटणे पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल झालेत. डॉट बॉल आल्यात. आय थिंक बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अभिनव सीसी सेम ॲज आर्या 11 सारखी जर्सी देखील तुम्हाला पाहायला मिळते त्याच कलरची. हो इथे देखील पुढे खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक प्रॉपर टप्पावरती गोलंदाजी होते. आपण नेहमी म्हणत असतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अजयची आता राहिली आहे. ऑन अ टोस फटका आता केला. फिल्डर आहे डाऊन द बॉल. चूक होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना बॅटिंग करत असताना टीम अभिनव सीसी या संघाला फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मैदानात 7 मध्ये दाखल होतील. प्रथमेश आलेत. एक प्रथमेश मग अशी बाद झाले परंतु आता न्यू प्रथमेश मैदानात 7 मध्ये. ज्युनियर आणि सिनियर प्रथमेश दोन्ही तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी या षटकातील. धावफलक 13. या धावफलकावरती स्थिरावलाय 13 ऑन बोर्ड. चला थोडस स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम बघा टायमर ऑन आहे. बघा तुम्हाला 2 मिनिटांमध्ये आता 2 बॉल कंप्लीट करायचे. टायमर ऑन आहे. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. 5वा बॉल आपल्या समोर. ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत तिकडे. बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल मिल. सिंगलच्या मदतीनं अखेर या ओव्हरमध्ये पहिली धाव आली आहे आणि अजयचं देखील कौतुक करावं लागेल जिथे 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा. फक्त इथे 14 धावा आहेत. मारिट नुसार इथे खेळायचं होतं. असं वाटलं होतं की धावा बनतील परंतु विकेट्सवरती विकेट्स इथे जात गेलेत. इथे देखील उंगली ऊपर. फलंदाज होईल बाद आणि LBWच्या स्वरूपात मिळते विकेट. फलंदाज बाद. क्षण रिप्ले आपण पाहू शकतो. इट्स राईट आर्म ओव्हर द विकेट. टाकण्यात आला प्रॉपरली. ते पंप्स मध्ये येते LBW. पण स्टम्प्स मध्ये येते तुम्हाला पाहायला मिळतं. बॉलिंग मागवरती आपण पाहतोय महेश. षटक क्रमांक 5वा अखेरचं षटक आहे. 14 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 14 ऑन बोर्ड. सोमा बॉलिंग मागवरती बॅटिंग करत असताना इनॅट नंबर 7 वरती आलेत सोमा. बॉलिंग मागवरती आपण पाहतोय नक्कीच महेश आहेत. ओव्हर नंबर 5. पहला बॉल. गेंद आई स्लॉट में. उसको पार किया थेट पुलिस स्टेशन के स्लॉट में. 6 रन. 6 रन. पहिल्याच बॉलवरती ताबडतोब प्रत्युत्तर दिलंय. बॅटिंग करत असताना प्रथमेशच्या बॅटमधून हा वार आलाय आणि त्यांनी देखील सांगितलंय लढता लढता पडलो तरी चालेल त्याचा मला खंत नाहीये परंतु शांत बसायला मी काय अभिनव सीसीचा संत नाहीये. ठोकलाय षटकार पहिल्याच बॉलवरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. पुढचा बॉल. बॅटची नरेज. इथे धोक्याची घंटा नाही. इथे धावचा प्रयत्न चालू होता परंतु ती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. शेवटच्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावा तर धावफलकावरती बनले गेले. 20 मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील चालू आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा आहेत. शेवटचे 4 बॉल. बॉल तयार. हाफ ट्रॅकर होता. इथे अंपायर कॉल येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव येते ऍड होईल स्कोर कार्ड वरती. 21 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी 4 ओव्हरमध्ये झाली आहेत परंतु आता महेशला तेच मनामध्ये ठेवावं लागेल की बाकीच्यांनी चांगली गोलंदाजी केली मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. ते त्याला स्वतःवरती जिद्द ठेवणं गरजेचं आहे.
हो, आता सुंदर गोलंदाजी, टप्पा पडला, स्लाइटली टर्न, आतमध्ये आलेला बॉल आणि इथे आपण पाहतोय की डॉट बॉल आलाय. शेवटच्या अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 to go. कारण की चांगली बॅटिंग प्रथमेश करतोय. आलेल्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं जिथे षटकार प्रथमेशच्या बॅटमधून आला. अजूनही शेवटचा आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ जरूर बाकी आहे. 3 to go. आखरी 3 गेंदे शेष. गेंदबाज तयार फिर से एक बार. महेश अजून एक हाफ ट्रॅकर. आता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आहे. आता लाईन अँड लेन देखील फार चांगली आहे आणि इथे देखील डॉट बॉल आलाय. अक्षर रिप्लेला पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती. राईट राऊंड विकेट, बॉल टाकण्यात आला, हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही, इथे डॉट बॉल येतोय. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावा धाव फलकावरती आहेत. लॉस ऑफ 5 विकेट्स. इथे आपण पाहतोय बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अंपायर कॉल इथे येतोय. हा वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव इथे ऍड होईल. धाव जण पोहोचेल 22. 22 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 to go. बॉल तयार. बॉल तयार. इथे आपण पाहतोय 2 धावा एकवडल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल ते म्हणजे 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 5 विकेट्स आणि आता शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, आखरी गेंद शेष आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती बरेच एकदा बॉलर आपण पाहतोय महेश. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. इकडे आपण पाहतोय पर्स कॉल का, इथे बॅटर सेफ नक्कीच असणार आहे आणि लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने इनिंग नंबर 1चा खेळ कंप्लीट होतोय आणि या 25 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 5 विकेट्स. हे दृश्य विहंगम तुम्हाला पाहायला मिळतो ऑन स्क्रीन आणि तदनंतर ही बॅटिंग समरी इनिंग नंबर 1ची तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना कुठल्याही खेळाडूने 2 धावा डबल डिजिटमध्ये धावा बनवल्याच नाही आणि धावफलक आपण पाहतोय 25 या धावफलकावरती पोहोचला गेलाय. आणि बॉलिंग लाईनअप आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजी करत असताना हॅमिल्टन बॉईज या संघाची जिथे अविनाशने आपण पाहिलं, अवनीशने चांगली गोलंदाजी तिथे केली. तब्बल 7 डॉट बॉल्स त्यांनी हाताळल्यात आणि फक्त 10 धावा 2 ओव्हरमध्ये खर्च केला. एक महत्वाची विकेट. तदनंतर खरंच कौतुक करावं लागेल जिथे अजय आणि सागरचं चांगली गोलंदाजी केली आणि एक्स्ट्रा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर नक्कीच फक्त टोटल या इनिंगमध्ये टोटल इथे आपण पाहिलं असेल नक्कीच 8 एक्स्ट्रा नक्कीच जरूर आले. टोटल 9 तुम्हाला एक्स्ट्रा पाहायला मिळाले. जे 37 स्कोरर आज ऑनलाईनच्या भूमिकेत प्रणय आहेत की आज नेहमीच गेले 6 दिवस आमचे सिद्धू होते, आज इथे प्रणय आलेत. चांगली स्कोरिंग ते देखील करतात. आमच्यापर्यंत अप टू डेट माहिती ते पोहोचवतात. एक बॅकबोन आहे नेहमीच आपण पाहिलाय. चला विनर विनर आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅच हे देखील नोंद घ्या. नेक्स्ट मॅच मॅगी 11 आपण रेडी राहायचंय. 25 धावांचं नक्कीच 26 धावांचं नक्कीच लक्ष येणार आहे. 30 बॉल आहेत आणि 26 धावांची गरज या मॅचमध्ये. थोडंसं लो स्कोरिंग मॅच आहे, माफक लक्ष आहे, परंतु माफक लक्ष आहे तरी देखील मॅच टाईट होऊ शकते. मगाशी देखील आपण पाहिलं जिथे मॅगी 11 फेस करत होता शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच आली होती आणि आता देखील ती मॅच इथे कमबॅक करू शकते कारण की आता चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं राहणार आहे. बॉलिंग करत असताना अभिनव सेसी या संघाला. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, वेळ घेऊ नका. दुपारचा पर्व तुम्ही पाहतात. 30 बॉल आणि 26 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला आपण
चला मॅचला आपण करतोय सुरुवात इनिंग नंबर 2 आणि जिथे पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ फरब मॅजिकल व्हॉइस नक्कीच ऐकायला मिळतो. गेले पहिल्या दिवसापासून आमच्या समोर जॉईन आहेत आणि वन ऑफ द फेवरेट कॉमेंटेटर साहिल सावंत म्हणून नेहमीच चर्चा राहिले. साहिलचं देखील आवडतीचं कॉमेंटेटर म्हणून आमचे प्रसन्न सरांचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच सन्माननीय अनुजी मोरे सर. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. मॅच क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते, जिथे एका बाजूला अभिनव सीसी, दुसऱ्या बाजूला हॅमिल्टन बॉयज. 30 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं और हारा वही जो लढा नहीं. प्रयत्न तर करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये आता दाखवावी लागेल आणि येणाऱ्या 26 धावेंचं रक्षण करण्यासाठी चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. कारण असं म्हटलं जातं की हिरे की चमक रखते तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. आता गोलंदाजांनी हिऱ्यासारखं चमकणं गरजेचं असणार आहे. 30 चेंडूंमध्ये 26 धावेंची गरज. ओपनिंग पेयर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अजय आणि त्या सोबतीला जमील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सुधाकर आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पुल केलाय आणि चेंडूला गुल करायचा प्रयत्न आणि येस गुल केलाय चेंडूला. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अगदी आपण पाहतोय डीप मध्ये वेकेंट एरिया होता. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी पहिल्याच बॉल वरती आलाय. हा A1 क्वालिटीचा A1 चौकार जमील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती अजय आपल्याला पाहायला मिळेल. अगदी अजयच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुल केला आणि पुल केल्यावरती पॉवरफुल हिट होता, ज्यावरती 4 धावेंची मोहर ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. अगदी गुडलेंट वरती चेंडू हिट झाला. त्यानंतर ते टेक ऑफ चेंडूला मिळाला. थोडासा टप्पा पडल्यावरती वळण घेत असताना पाहायला मिळालं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. असं म्हटलं जातं की एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते. प्रत्येक चेंडूवरती एक सारखंच फटका मारला तर कधी कधी विकेट देखील जाण्याचे चान्सेस असतात, किंबहुना डॉट बॉल येण्याचा देखील चान्स असतो. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. अलॉंग द बी ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग होतीये. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल येते. टीमची टोटल 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 26 धावेंचं लक्ष चेस करत असताना कुठे ना कुठे अर्ली ब्रेक थ्रू इथे मिळणं गरजेचं आहे. अर्ली विकेट घेणं गरजेचं आहे. मात्र ते विकेट्स येतील का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. खेचून मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते. अगदी तोपर्यंत एक धाव इथे लेगबायच्या स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये एकंदरीत 25 धावा पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 7 धावा वाईडच्या, 2 लेगबायच्या होत्या. अर्थातच 9 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात म्हणजेच विथ द बॅट 16 धावा पाहायला मिळाला. निराशाजनक कामगिरी कुठे ना कुठे फलंदाजांची पाहायला मिळाली. मात्र म्हटलं जातं क्रिकेट हा एकाचा खेळ नाहीये. अगदी प्रत्येकाचं एफर्ट लागणं गरजेचं आहे. टीम एफर्ट म्हणून क्रिकेटला पाहिलं जातं. गोलंदाजाने आता कमबॅक करणं गरजेचं आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला आणि त्यानंतर खाली राहतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. आतापर्यंत पाहायला गेलं तर ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये सुधाकर वानखेडे चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. कमबॅकची गरज होती आणि पुढच्या 4 चेंडूंवरती फक्त 1 धाव खर्च केली. याला म्हटलं जातं कमबॅक. अशाच प्रकारे कमबॅक झालं तर फलंदाज कुठे ना कुठे बॅकफूट वरती येऊ शकतात आणि बॅकफूट वरती आले तर मस्त डेस्पिरेशन पाहायला मिळेल आणि डेस्पिरेशन मध्ये विकेट जाण्याचे चान्सेस देखील तितकेच पाहायला मिळतात. सो डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउट खेळला जातोय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये
अगदी हा चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथे मात्र 2 धावा पळून काढण्यामध्ये यश मिळत आहे आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं जो मात्र कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होती. चेजिंग करत असताना 26 धावा टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 8 या धावसंख्येवरती आणि आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत अजयचा विचार केला 5 चेंडूंमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. जमीलचा विचार केला अजूनही एकही धाव त्यांनी बनवली नाहीये. एकंदरीत टीमची टोटल 8 या आकड्यावरती 24 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. आणि आता आपण पाहतोय इम्पॅक्ट प्लेअर जो मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. 24 चेंडू आणि 18 धावांची गरज असं इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडूंमध्ये 18 धावा चेज होतील की डिफेंड होतील पाहणं महत्वाचं असेल. पहिलाच बॉल बॅटची कडा लागतीये. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. जिथे मात्र एक धाव एकवटली जाते. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. प्रणव आपल्याला पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून दुसऱ्या षटकामध्ये येतोय. छोट्या कदकाठीचा आहे मात्र गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती चांगला चेंडू फेकला. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. वेग देखील आहे त्यासोबत व्हेरिएशन दाखवत आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित 9 धावा धावफलकावरती आहेत. बावीस चेंडूंमध्ये अजूनही 17 धावांची गरज. अजय आपल्याला पाहायला मिळते ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता मात्र त्यानंतर कुठे ना कुठे तो बॅकफुट वरती होता. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. इनफिल्डला बेदलाय लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. अगदी डेस्टिनेशन पर्यंत गाडी जात असताना पाहायला मिळते. 4 धावांसाठी येतोय कव्हर पॉइंट मधून हा क्लिअर स्ट्रोक चौकार. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. अगदी फिंगर रोल करण्यात आले. टप्पा पडला. थोडासा चेंडू थांबला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. अगदी डॉट बॉलची समाप्ती होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. गतीने बीट केलंय आणि अशा परिस्थितीमध्ये व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये प्रणव दाखवतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित 13 धावेंवरती. इथे स्ट्रोक चांगला डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतायत मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन ला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड. लॉंग ऑन ला क्लिअर करत आलाय हा सिक्सर. फलंदाज अजयच्या बॅटमधून 9 चेंडूंमध्ये 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. अगदी पिकअप स्ट्रोक होता. बॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळाला आणि त्यानंतर फिल्डर होते त्याच्या डोक्यावरून आलेला हा सिक्सर. सिक्सरच्या मदतीने टीमची टोटल स्कोरकार्ड वरती आता पुढे जातीये. 19 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 19 चेंडूंमध्ये अजूनही 7 धावांची गरज. सोपा आणि मापक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. अजयच्या माध्यमातून पहिल्याच बॉल पासून इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळाली आहे. इथे मिस्टॅम स्ट्रोक. लांबी कमी उंची जास्त. डाऊन दी बॉल फिल्डर नाही येत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड ऑन मध्ये
लॉंग ऑनचा फिल्डर येईल अगदी तोपर्यंत कंप्लीट होते एक सिंगल धाव. एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त 6 धावेंची गरज. अगदी टार्गेटचा विचार केला तर सोपं आणि मापक असं टार्गेट होतं. फक्त आणि फक्त 6 धावेंची गरज होती. 18 चेंडू आणि 6 धावा. आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अजयचा विचार केला, पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर पुढील 5 चेंडूंवरती थोडंसं त्याचं संघर्ष पाहायला मिळालं. 7व्या चेंडूवरती त्याच्या माध्यमातून कव्हर पॉइंटला क्लिअर करत अप्रतिम असा कॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं, ज्यावरती देखील 4 धाव्यांची मोहर होती. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये हॅमिल्टन बॉयज हा संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. इथे देखील फुल टॉस आहे. वाडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल अगदी तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. आता काही करायचं नाही, आता फक्त सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं. सिंगल डबल जर काढली तर मात्र हळवार पद्धतीने या मॅच मध्ये तुम्ही विजयाच्या समीप पोहोचाल आणि सिंगल डबलच काढत राहिले तर मात्र कुठे ना कुठे समोरच्या संघाच्या हातामधून देखील ही मॅच निघताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. एक मोठा फटका सामना फिनिश होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला विचार केला तर जयेश यांना चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती जमील पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून फक्त एक धाव आतापर्यंत आलेली आहे. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. लॉंग ऑफ मध्ये टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. जमील यांचं खेळ, विकेटचं पतन होतोय आणि अशा पद्धतीमध्ये पहिला गडी बाद होईल. बॅटिंग करत असताना, चेसिंग करत असताना 26 धावा 21 या आकड्यावरती आणि इंडिव्हिज्युअल जमीलच्या माध्यमातून बनवली गेली आहे एक धाव. जमील बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज सुनील आपल्याला पाहायला मिळतील. जमीलचा विचार केला तर पहिल्या षटकापासून इतक्या चेंडू खेळता आले नव्हते, मात्र ज्यावेळेस चेंडू फेस करत होते कुठे ना कुठे मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि त्यानंतर हॅमिल्टन बॉयज या संघाला धक्का बसला. विकेटचं पतन झालं आणि पहिला गडी जो मात्र तंबूमध्ये जात असताना पाहायला मिळाला. त्याची जागा भरण्यासाठी सुनील आता 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. इथे आउटसाइड लेग, या चुका टाळणं गरजेचं आहे. चांगला चेंडू होता, टप्पा पडला, त्यानंतर हळवार पद्धतीने चेंडू वळण घेतलं होतं. एक वाईटची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती 22. इथे स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आली होती, मात्र आता फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. सुनील बॅक टू दी पवेलियन. लागतोय हा दुसरा मोठा धक्का हॅमिल्टन बॉयज या संघाला. निल्सन आकडा पाहायला मिळतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. असे विकेट्स पहिल्या षटकापासून येणं गरजेचं होतं. जर पहिल्या षटकामध्ये 2 ते 3 विकेट आले असते तर मॅच मध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग टीम अर्थातच अभिनव सीसी हा संघ फ्रंट फुट वरती येऊ शकला असता. मात्र 18 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज असताना 3ऱ्या षटकामध्ये आल्या 2 विकेट्स आणि आतापर्यंत धावा या षटकामध्ये आल्या 2, फक्त 4 धाव्यांची गरज आहे. इथे देखील डॉट बॉलची समाप्ती होतीये. 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. एक बाउंड्री आणि सामना फिनिश होऊ शकतो. मात्र तो मोठा स्ट्रोक येईल का की सिंगल डबलने जे सामना जिंकवला जाईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे.
इथे देखील डॉट बॉल येतोय. 13 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयेश यांच्या माध्यमातून. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत. कॅच झाली कंप्लीट. या ओव्हर मध्ये तिसरा गडी बाद होतोय आणि एकंदरीत पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये फक्त खर्च केल्या 2 धावा आणि गडी गमावले 3. आणि अशा पद्धतीमध्ये आता कमबॅक होत असताना पाहायला मिळते अभिनव सीसी या संघाचं. आणि आपण पाहू शकतो षटक क्रमांक 3 जो मात्र कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. समीकरण येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. 4 धावा बनतील की 4 धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. जमीलची विकेट पडली आणि त्यानंतर हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर डासून जावं अगदी त्याप्रमाणे थोडक्यात का होईना मात्र बॅटिंग लाईनअप कोलॅप्स होत असताना पाहायला मिळतीये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 जो मात्र मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डॉट येतोय. थोडस संघर्ष आता पाहायला मिळतोय. अविनाश बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल चांगला होता. हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आला होता मात्र तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. हे गरजेचं होतं. एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने 25 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडूंमध्ये फक्त 1 धावेची गरज. नेक्स्ट मॅच विनर अशी आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल मॅगी 11 टीम कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थित दाखवायची. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या मात्र त्यानंतर पाहायला गेलं तर 10 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा आल्या. अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये होणं गरजेचं होतं. इथे देखील कॅचची शक्यता आणि येस कॅच होती कंप्लीट. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. एका धावेसाठी आता संघर्ष पाहायला मिळतोय हॅमिल्टन बॉयज या संघाचा. आणि अशा पद्धतीमध्ये लागतोय 4था मोठा धक्का. 4था मोठा धक्का लागतोय. हरिओम बॅक टू दी पवेलियन. अगदी पाहायला गेलं तर 26 धावेंचं लक्ष आहे. 26 धावेंच्या जागी जर 32 ते 35 धावेंपर्यंत लक्ष असतं तर मॅच मध्ये फ्रंट फुट वरती अभिनव 11 अभिनव सीसी हा संघ येऊ शकला असता. मात्र ज्या प्रकारे इथे फलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळतीये निराशाजनक कामगिरी मिडल ऑर्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कुठे ना कुठे ओपनिंगला आले होते अजय आणि त्या सोबतीला जमील मात्र आउट झाल्यावरती मिडल ऑर्डरला ज्यावेळेस सुरुवात झाली ते देखील कोलॅप्स होत असताना पाहायला मिळाले. अजय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. इथे वाईट बॉल येतोय आणि अशा रीतीने सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हॅमिल्टन बॉयज या संघाने वेल प्लेड टीम हार्ड लक टफ लक. अभिनव सीसी विनंती असेल मॅगी 11 टीम कॅप्टननी उपस्थित दाखवायची आहे. आणि हॅमिल्टन बॉयज आपल्या देखील कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे.
तर टॉस नुकताच होत असताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकला मॅगी 11 संघाने आणि ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये त्यांच्या माध्यमातून बॅटिंग चूज करण्यात येते. विनंती असेल मॅगी 11 टीम संपूर्ण स्क्वॉडने लवकरात लवकर रेडी राहायचे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आणि हॅमिल्टन बॉयज टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची. मॅच समरीचा विचार केला तर गोलंदाजी करत असताना अभिनव सीसी संघाच्या एकाही खेळाडूने डबल डिजिटमध्ये चांगली कामगिरी केली नाही. प्रथमेशच्या माध्यमातून 7 चेंडूंमध्ये 9 धावा पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी आपल्याला सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या. त्यानंतर अजयने देखील 2 विकेट्स घेतल्या. एक अविनाशने विकेट घेतली. त्यानंतर बॅटिंग करत असताना 14 धावा बनवत असताना 14 चेंडूंमध्ये 22 धावा बनवत असताना अजय आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर जयेशने चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत 3 विकेट त्यांनी देखील प्राप्त केले. मात्र मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. एकंदरीत बॅटिंग करत असताना 14 चेंडूंमध्ये 22 धावा आणि त्यासोबत 2 विकेट कॅरी केल्या असे अजय आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र प्लेयर ऑफ द मॅच असतील.